Hello students, I am Professor Pawar. How are you all? Now let's go to the next point of 11 physics first chapter unit and measurement. तर फर्स्ट नेक्स्ट पॉइंट बघा आपला काय आहे, मेजरमेंट ऑफ साईज ऑफ प्लॅनेट अँड स्टार. ह्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, मेजरमेंट करायचं आहे प्लॅनेट किंवा स्टारची साईज किती असेल त्याचं. तर स्टार्टिंगला कन्सिडर करूया, इथे अर्थ आहे असं कन्सिडर करूया, दिस इज ए अर्थ. आणि इथे एक ऑब्जेक्ट आहे, तो जो ऑब्जेक्ट आहे तो काय असेल, एकतर प्लॅनेट असेल किंवा स्टार असेल. अर्थच्या वरती असेल, म्हणजे कुठे असेल तो स्पेसमध्ये. आणि अर्थ वरती एक पर्सन उभा आहे, म्हणजेच आपण त्याला ऑब्झर्वर म्हणूया. तो ऑब्झर्वर काय करतोय, ह्या ऑब्जेक्टला ऑब्झर्व करतोय, म्हणजे त्या ऑब्जेक्टला बघतोय तो. सपोज तो स्टार्टिंगला ह्या साईडने बघत असेल तर मी इथून अशी ती लाईन ड्रॉ केली त्या पर्सनपर्यंत, त्या ऑब्झर्वरपर्यंत. आणि नेक्स्ट तो ह्या साईडने जर ऑब्झर्व करत असेल तर अशा पद्धतीने लाईन ड्रॉ होईल. आणि हा काय असेल, त्या दोनही लाईनचा काय असेल, हा सेंटर असेल. जर हा सेंटर असेल तर असं एक सर्कल तयार होईल की नाही. जर हा सेंटर आहे सपोज, असं एक सर्कल तयार होईल. आणि ह्या ज्या दोन लाईन्स आहेत त्या काय होतील, मग त्या सर्कलच्या रेडियस. सपोज ती रेडियस मी जर डी घेतली आणि मग ह्या ज्या दोन लाईन ज्या आहेत त्या मी जर इथे जॉईन केलं तर ही लाईन काय होईल, त्या हा जो सर्कल आहे त्या सर्कलची काय होईल, ती आर्क तयार होईल. आणि ती जर मी स्मॉल बी घेतली, त्या सर्कलची जी आर्क तयार होईल ती जर मी स्मॉल बी घेतली तर आपला सॉलिड अँगल जो आहे, अँगल काय होईल, इथे तयार होईल सॉलिड अँगल. सॉलिड अँगलचा फॉर्म्युला इथे यूज करायचा आहे. सॉलिड अँगल काय आहे आपला, थीटा इज इक्वल टू आर्क ऑफ दॅट सर्कल टू द रेडियस ऑफ द सर्कल. आर्क ऑफ द सर्कल टू द रेडियस ऑफ द सर्कल, रेडियस. तर मग आर्क किती आहे, आर्क आहे बी आणि रेडियस किती आहे डी. अशा पद्धतीने आपल्याला काय भेटेल, साईज ऑफ द प्लॅनेट किंवा स्टार. म्हणजे साईज कशी भेटेल, तर साईज बघा आता, इथे काय आहे, हे जे दोन पॉइंट आहे आणि हा काय आहे, इथे एक स्टार असेल किंवा प्लॅनेट असेल, काहीतरी असेल दोन्हीपैकी. तर मग ही काय होईल, त्या प्लॅनेटची किंवा स्टारची, आपण ज्याला ऑब्जेक्ट बोलतोय त्याची ती डायमीटर होईल. मग आपल्याला काय, इथे जर आपल्याला डायमीटर जर भेटत असेल तर आपल्याला फाइंड काय करता येईल, त्याची साईज फाइंड करता येईल. हा आपल्याला जर बीची व्हॅल्यू लागत असेल तर डी काय आहे, इथे डिवाइड आहे, तो इकडे गेल्याच्या नंतर काय होईल, तो मल्टिप्लाय होईल. आणि अशा पद्धतीने आपल्याला काय फाइंड आउट करता येईल, प्लॅनेटची किंवा स्टारची साईज आपल्याला फाइंड आउट करता येईल. देन नेक्स्ट पॉईंट बघा, मेजरमेंट ऑफ स्मॉल डिस्टन्सेस. आता लार्ज डिस्टन्सेससाठी आपण बघितलं होतं की लार्ज डिस्टन्स जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर आपण कसला यूज करतो, एक तर मीटर टेपचा. जर किलोमीटरमध्ये यूज करायचं असेल मीटर टेपचा किंवा स्केलचा वगैरे आपण यूज करतो. जर म्हणजेच किलोमीटर किंवा मीटर किंवा सेंटीमीटर जर असेल तर आपण मीटर टेप किंवा स्केलचा वगैरे यूज करतो. जर त्याहीपेक्षा स्मॉल डिस्टन्स असेल तर आपण कसला यूज करतो, मिलीमीटरमध्ये जर असेल स्मॉल डिस्टन्स तर आपण एकतर व्हर्नियर कॅलिपर किंवा मायक्रोमीटर स्क्रू गेज, हे जे दोन इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते यूज करतो मिलीमीटरसाठी. पण अगदी त्याहीपेक्षा जर स्मॉल डिस्टन्स असेल, आपण जर अगदी ॲटॉमिक लेवलला गेलो किंवा मॉलिक्युलर लेवलला गेलो, जर आपल्याला इलेक्ट्रॉनची किंवा प्रोटॉन न्यूट्रॉन जे आहेत त्यांची जर आपल्याला रेडियस फाइंड आउट करायची असेल, सपोज हा एक इलेक्ट्रॉन असेल, इलेक्ट्रॉनची जर आपल्याला रेडियस फाइंड आउट करायची असेल तर आपल्याला कुठले इन्स्ट्रुमेंट लागतील, मग जे मीटर टेप किंवा स्केल किंवा व्हर्नियर कॅलिपर, मायक्रोमीटर स्क्रू गेज, हे जे इन्स्ट्रुमेंट आहेत ते चालतील का इथे, नाही. तर त्याच्यासाठी काय यूज करावं लागेल आपल्याला, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप किंवा टनेलिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा यूज आपल्याला स्मॉल डिस्टन्सेस फाइंड आउट करण्यासाठी करावा लागेल. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट बघा आता, मेजरमेंट ऑफ मास. आता जे पार्टिकल्स आहेत त्याचं आपण मेजरमेंट करणार आहोत, त्याचं वेट आपण मोजणार आहोत. जर लार्ज पार्टिकल असतील तर आपण त्याचं मेजरमेंट कशात करत होतो, किलोग्रॅममध्ये किंवा ग्रॅममध्ये करत होतो. सपोज 1 किलोग्रॅम जर साखर आहे तर आपण ती कशामध्ये घेत होतो, किलोग्रॅममध्ये. जर आपण तीच जर शुगर 1 kg जर शुगर असेल, त्या शुगरमधला आपण जर एक साखरेचा दाणा घेतला आणि त्या साखरेच्या दाण्याचे असे बारीक बारीक तुकडे केले,
स्मॉल स्मॉल पीसेस, आणि त्यातला एक जो पीस आहे तो जर आपण घेतला तर त्याचं जे वेट आहे ते आपण किती सांगणार आहोत, ग्रॅममध्ये नाही सांगता येणार किंवा किलोग्रॅममध्ये पण नाही सांगता येणार. तर ते कशात मेजर केलं जातं, मग त्याचं युनिट जे आहे ते काय आहे, AMU. A फॉर ॲटम, ॲटॉमिक, M फॉर मास अँड U फॉर युनिट, ॲटॉमिक मास युनिट असा त्याचा लॉंग फॉर्म आहे. आणि ते युनिट देताना काय करायचं आहे, स्मॉल लेटर्स यूज करायचे आहेत. ऑल लेटर्स आर स्मॉल लेटर्स. आपण कशाचं मास फाइंड आउट करणार आहोत, तर ह्यामध्ये आपण अगदी स्मॉल जे ॲटॉमिक लेवलला किंवा मॉलिक्युलर लेवलला जे पार्टिकल्स असतील त्याचं आपण मास फाइंड आउट करणार आहोत. आणि 1 AMUची व्हॅल्यू बुकमध्ये दिलेली बघा, 1.6605402 इंटू 10⁻⁻27 kg. जर आपण kgमध्ये जर ती व्हॅल्यू फाइंड आउट केली तर ती एवढी स्मॉल व्हॅल्यू येते बघा, -27. 10 किती सांगितली, -27, म्हणजे खूप स्मॉल झाली ती व्हॅल्यू. आणि 1 AMU ही जी व्हॅल्यू आहे kgमध्ये, त्याचं जे वेट आहे ते कशाच्या बरोबर आहे, जो कार्बनचा आयसोटोप आहे C12 त्याचं जे मास आहे ते कशाच्या बरोबर आहे, 1 AMUच्या. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघा, मेजरमेंट ऑफ टाईम. आता नेक्स्ट आपण काय फाइंड आउट करणार आहोत, तर टाईम कसा फाइंड आउट केला जातो बघा. 1 सोलार इक्लिप्स म्हणजेच अर्थ एक रोटेशन कंप्लीट करते स्वतःभोवती, तेव्हा काय होतो, एक 1 सोलार इक्लिप्स होतो. 1 सोलार डे म्हणजे काय, तर एक आपला संपूर्ण दिवस, 1 डे. तर 1 डेमध्ये काय असतात, 24 हवर्स असतात. आणि 1 हवर इज मेड अप ऑफ 60 मिनिट्स. 60 मिनिट इज मेड अप ऑफ 60 सेकंद. जर आपण टोटल सेकंद जर काउंट केले तर 1 सोलार डे किती सेकंदाचा बनलेला आहे बघा, 24 हवर्स इंटू 60 मिनिट्स इंटू 60 सेकंद. जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर आपला आन्सर काय येईल, 86,400 सेकंद एवढा आपला आन्सर येईल बघा. अशा पद्धतीने जे मेजरमेंट आहे जे टाईमचं ते काउंट केलं जातं, ठीक आहे, मेजर केलं जातं सॉरी. देन नेक्स्ट पॉईंट इज डायमेन्शन्स. आता डायमेन्शन्स काय आहेत बघा, व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. ओके, दिस इज ए इम्पॉर्टंट पॉईंट. डायमेन्शन्स ऑफ ए, प्रत्येक शब्दाकडे लक्ष द्या. द डायमेन्शन्स ऑफ ए फिजिकल क्वांटिटी आर द पॉवर्स. डायमेन्शन्स काय आहे फिजिकल क्वांटिटीच्या, आर द पॉवर्स टू विच द कन्सर्न फंडामेंटल युनिट मस्ट बी राइज्ड in order to obtain the unit of the given physical quantity. डायमेन्शन्स काय आहे, फिजिकल क्वांटिटीची पॉवर आहे. ॲक्च्युली फिजिकल क्वांटिटीची पॉवर नाही, ती फिजिकल क्वांटिटी मेजर केल्याच्या नंतर आपण त्या फिजिकल क्वांटिटीला जे युनिट देतो त्या युनिटची जी पॉवर असेल तीच काय असते, डायमेन्शन असते. बघा आपण ज्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज ज्या बघितल्या होत्या, फंडामेंटल क्वांटिटी, तर त्याच डायमेन्शनमध्ये मांडतात. ते कशा पद्धतीने मांडतात मग बघा, डायमेन्शन्स लिहिण्यासाठी असा स्क्वेअर ब्रॅकेट यूज करतात. स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आपण ज्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज बघितल्या होत्या बघा, तर त्या सर्व कॅपिटलमध्ये त्याचं जे लेटर आहे फर्स्ट ते घेतलं जातं. लेंथसाठी कॅपिटल एल इथे लिहायचा. त्यानंतर मास आपण जे मेजर केलं होतं ते त्याच्यासाठी एम यूज करायचा आहे. टाईमसाठी टी, टेम्परेचरसाठी के, त्यानंतर करंट जर मेजर केलं तर आपण ते आय मध्ये करायचं. लुमिनस इंटेन्सिटी कॅन्डेलला CD, आपण CD मध्ये केलं होतं त्याला फक्त C घ्यायचा आहे. त्यानंतर करंट ॲम्पियर ए होता, तर ए साठी काय करायचं आहे, इथे आय यूज करायचा आहे. तर हे अशा पद्धतीने डायमेन्शन्स लिहिल्या जातात. आता डायमेन्शन्स नाही, ह्या काय आहेत, फिजिकल क्वांटिटीज झाल्या. फिजिकल क्वांटिटीज ह्या पद्धतीने लिहिल्या जातात आणि आपल्याला त्याची डायमेन्शन्स पाहिजे. डायमेन्शन्स कशी फाइंड आउट केली जाईल मग, सपोज इथे काय आहे, लेंथ आहे. ही लेंथ म्हणजेच काय, आपण काहीतरी डिस्टन्स मेजर करतोय आणि डिस्टन्सचं युनिट काय येतं मग, मीटर. ओके, तुम्हाला जर मी एक्झाम्पल देते त्याचं, एक एक्झाम्पल बघूया आपण.
व्हेलॉसिटीची डेफिनेशन काय आहे? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम. तर डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय? आपण डिस्प्लेसमेंट कशामध्ये मेजर करतो? मीटरमध्ये. आणि टाइम जो आहे तो कशामध्ये मेजर करतो? सेकंदमध्ये. तर मग आपण जर याचं जे डायमेन्शन्स आहे त्या जर लिहिल्या तर त्या कशा पद्धतीने होतील बघा. स्टार्टिंगला फेमस ज्या डायमेन्शन्स आहेत त्या 3 लिहिल्या जातात नेहमी, LMT. आणि ह्या जेव्हा त्याचा जर यूज होत असेल त्या फिजिकल क्वांटिटीमध्ये, त्या फिजिकल क्वांटिटीचं जर त्या एक्झाम्पलमध्ये यूज होत असेल तरच ह्या लिहिल्या जातात. तर मग आपण काय करूया? पहिले LMT अशा पद्धतीने लिहून घेऊया. आणि याचं जे युनिट आहे ते काय येणार आहे? मीटर पर सेकंद. ओके, या व्हेलॉसिटीचं युनिट काय आहे? मीटर पर सेकंद. तर मग आता मीटरसाठी काय आहे? तुम्ही ज्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत त्या लर्न करून ठेवायच्या. मीटरसाठी काय यूज केलं जातं? लेंथ. तुम्ही स्टार्टिंगला जर 7 फंडामेंटल क्वांटिटीज जर तुम्ही लर्न केलेल्या असतील तर तुमच्या लक्षात येईल की लेंथ मीटर M, S टाइम सेकंद S. ओके, टाइमसाठी काय आहे आपला T. आणि लेंथसाठी काय आहे आपला? लेंथसाठी M. आणि लेंथसाठी काय आहे आपला M. तर एमची पॉवर काय आहे बघा इथे? एमची पॉवर काय आहे इथे? इथे काहीच नाही, म्हणजे इथे 1 असेल. आणि इथे काय आहे? पर सेकंद म्हटलेलं आहे बघा. ही जी पॉवर आहे ती पॉवर आपल्याला लिहायची आहे. फंडामेंटल क्वांटिटीला काय काय करायचं आहे? त्या फंडामेंटल क्वांटिटीच्या युनिटची जी पॉवर येत असेल ती पॉवर आपल्याला इथे लिहायची आहे. मग लेंथसाठी काय पॉवर येते? मीटरच्या वरती इथं काय आहे? पॉवर 1 आहे. काहीच नाही, म्हणजे तिथे काय असतो? 1 असतो. आता इथे मास जे आहे, मास आहे का आपल्या इथं? माससाठी M यूज केलेला आहे बघा. तर मास दिसतंय का इथे? मास नाही आहे. व्हेलॉसिटीमध्ये तुम्हाला मास दिसतंय का? मास नाही आहे. तर मग काय येईल इथे? माससाठी 0. देन टाइम यूज केलेला आहे बघा. टाइम जो आहे तो अपॉन आहे, मीटर पर सेकंद म्हटलेला आहे. हा जो एस आहे तो काय आहे? अपॉन आहे. मग तो अपॉन नाही ठेवायचा, आपल्याला काय करायचं? तो वरती घ्यायचा आहे. इथे काय आहे? तो डिवाइड आहे. जर तो आपण वरती घेतला तर आपण ते कसं राईट डाऊन करायचं? आपण सेकंड लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. तर काय करायचं आहे? तो मीटर मध्ये काय करायचं? हायफन द्यायचा आहे. आणि तो काय होईल? (-1). इथे काय असतो? 1 असतो. इथे काहीच नाही, म्हणजे तिथे काय आहे? तो 1 आहे. आणि तो जेव्हा डिवाइड आहे, तो जेव्हा मल्टिप्लाय होऊन वरती जाईल तो 1 काय होईल? +1 तो -1 मध्ये कन्वर्जन होईल. आणि मग इथं काय आहे? सेकंद. टाइमसाठी काय यूज केलेलं आहे आपण? T काय येईल मग? 1. T1 नाही येणार, तो काय येईल? ॲक्च्युली -1. म्हणजेच व्हेलॉसिटीची डायमेन्शन काय झाली मग आपली? L1, M0, T-1 अशा पद्धतीने. आपण अजून एक सेकंड एक्झाम्पल घेऊया व्हेलॉसिटी ग्रेडियंटचं, म्हणजे तुमच्या लक्षात येईल, अजून जास्त कन्सेप्ट क्लिअर होईल. व्हेलॉसिटी ग्रेडियंटसाठी बघा, व्हेलॉसिटी ग्रेडियंटचे डेफिनेशन काय आहे? व्हेलॉसिटी अपॉन डिस्टन्स. व्हेलॉसिटी ग्रेडियंट इज व्हेलॉसिटी अपॉन डिस्टन्स. मग व्हेलॉसिटीच्या डायमेन्शन्स बघा. मग व्हेलॉसिटी युनिट घेऊया व्हेलॉसिटीचं स्टार्टिंगला, मीटर पर सेकंद. आणि डिस्टन्स कशामध्ये असतं? डिस्टन्स पण मीटरमध्ये असतं. ठीक आहे. व्हेलॉसिटी ग्रेडियंट आपण डेल्टा व्ही ने मेन्शन करूया. मग याच्या डायमेन्शन्स काय येतील बघा. मग स्टार्टिंगला लिहून घ्या बघा अशा पद्धतीने, LMT अपॉन एमसाठी पण LMT. तर M काय आहे आपला? लेंथ मीटर M अपॉनला बघा. मास आहे का? मास नाही आहे. टाइम आहे का इथे? टाइम पण नाही, मग टाइम 0 येईल. वरती काय आहे बघा? लेंथ इथे काय आहे? तो M. आपण इथे व्हेलॉसिटीच्या डायमेन्शन्स फाइंड आउट केले होते त्याच पद्धतीने. M काय आहे? इथे मास आहे का? मास नाही इथे कुठेच, मग मास काय येईल? 0. आणि हा जो सेकंद आहे तो जर आपण वरती घेतला तर तो काय होईल? (-1) अशा पद्धतीने. आणि मग बघा आता ह्या काय आहेत? ह्या ज्या फिजिकल क्वांटिटी आहेत ह्या डिवाइड आहे. ह्या जर आपण वरती घेतल्या तर त्या काय होतील? मल्टिप्लाय होतील वरती. मग ते मल्टिप्लाय कशा पद्धतीने होतील बघा. हा जो
रेस टू 1 आहे, हा वरती गेल्यावर काय होईल, एल रेस टू -1 होईल. हा आधीचा काय आहे 1 आहे इथे, हा एल रेस टू -1 होईल. मग जर बेस सेम असेल, दोन्हींचा बेस काय आहे एल आहे, याचा पण बेस एलच आहे. जर दोन्हींचा बेस एल आहे, बेस सेम असेल तर जी पॉवर्स आहे त्यांचं काय होतं ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन. इथे काय आहे सबस्ट्रॅक्शन, 1 - 1 काय होईल 0 होईल. आणि हा जो एम आहे परत हा जर वरती गेला तर काय होईल, बेस आहे दोघांचा पण सेम आहे, मग काय होईल 0 + 0 = 0. आणि टी रेस टू काय होईल इथे हा -1 अशा पद्धतीने टी रेस टू 0 आणि +-1 हा काय होईल -1. म्हणजेच व्हेलॉसिटी ग्रेडियंटची ज्या डायमेन्शन्स आहेत त्या काय येतील बघा. मग इथे व्हेलॉसिटी ग्रेडियंटच्या डायमेन्शन्स एल रेस टू 1 - 1 काय होतोय आपला 0, एम रेस टू 0 आणि टी रेस टू -1 अशा पद्धतीने. कन्सेप्ट क्लिअर झाली. जर नसेल झाली क्लिअर तर तुम्ही व्हिडिओ रिपीट करून बघू शकता. ओके.